नमस्कार मंडळी, धुलीवंदनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि सकाळी सकाळी बघा रुद्रांश लागला बलून्स खेळत. तर भरपूर सारे त्याने बलून आणले होते आणि वेगळ्या प्रकारचे जरा बलून होते, तर फुल एन्जॉय केलं रुद्रांशने. तर तसं तर तो होळीच्या दिवसापासून होळी आहे म्हणून सगळं पिचकाऱ्या विचकाऱ्या सगळे खेळणं चालू आहे त्याचं. पण आज खरं म्हणजे पाणी खेळायची, कलर खेळायची खूप मजा होती. कलर म्हणजे फक्त गुलाल, जो काही म्हणजे हानिकारक वगैरे नसतो. आणि आम्ही सुद्धा खूप एन्जॉय केलं. माझं तर सकाळीच आंघोळ वगैरे झालं होतं, सगळं आवरून झालं होतं. त्याच्यानंतर रंग खेळलं आणि पाणीसुद्धा खेळलं. तर परत डबल आंघोळ करावी लागली. आणि विदर्भामध्ये अशाच प्रकारे होळी साजरी केली जाते. होळीच्या दिवसापासून तर आता पंचमीपर्यंत सगळ्यांचं हेच हाल राहणार आहे, कारण पाण्याची पण कमी नाही आहे आमच्याकडे. त्याच्यामुळे पाणी पण थोडंफार खेळतात आणि नेहमीच खेळत नाही. तर आता होळीचे 2-4 दिवस म्हणून खेळतात, तर सगळं एन्जॉय करतात. आणि संध्याकाळी सकाळचा स्वयंपाक होता आणि पाडवा असल्यामुळे यांनी फिश आणले होते, तर माशाची भाजी केली होती. मी भात चपाती. आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुट्टी